नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मी आतापर्यंत तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत स्टिचिंगबद्दल. त्यात मी काल तुमच्यासोबत एक स्कूल बॅग शेअर केलेली आहे. स्कूल बॅग घरच्या घरी कमी खर्चामध्ये तुम्ही एकदम मजबूत स्कूल बॅग रेडी करू शकता. आपण जे मार्केटमधून आणतो ना, ते लगेच फाटतात, त्याचे बंद तुटतात, त्याच्या चेन खराब होतात. पण आपण जी स्कूल बॅग स्टिच केलेली आहे ती लवकर फाटणार सुद्धा नाही, कारण मी त्यामध्ये पॉलिस्टरचा आणि नायलॉनचा दोरा यूज केलेला आहे, जो लवकर तुटत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला कैची लावत नाही तोपर्यंत तो धागा तुटत नाही, असा धागा आपण त्यामध्ये यूज केलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या आयकॉनवरती क्लिक करा. लगेच समोर तुम्हाला तो माझा व्हिडिओ दिसेल, कारण मी कालच तो अपलोड केलेला होता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कस्टमरने एवढे कपडे दिले, तेवढे कपडे दिले, असे पिशवी स्टिच करायला सांगितले, तशी स्टिच करायला सांगितली. तर आज मी तुम्हाला सांगते, हे बघा, एका कस्टमरने माझ्याकडे हा छोटासा वेल्वेटचा कपडा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, वेल्वेटचा कपडा आहे. तर यामध्ये त्यांना एक छोटी टिफिन बॅग आणि एक छोटी पर्स, ज्यामध्ये आपण आधार कार्ड वगैरे, बँकेचं पासबुक असं ठेवून जाऊ शकतो बाहेर, असं त्यांना स्टिच करून द्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी हे अस्तर दिलेलं आहे आणि ही राईस बॅग दिलेली आहे. तर मी स्वतःची स्टिचिंग करते, मी ज्यातून इन्कम जनरेट करते, म्हणजे मी ज्यातून पैसे कमवते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला कसलंही बनावट किंवा खोटं काहीही सांगितलं जात नाही. तर मैत्रिणींनो, त्या मावशी इतक्या माझ्या मागे लागलेल्या आहेत की मला लवकर आजच्या आजच स्टिच करून दे, आजच्या आजच मला शिवून दे. मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलांसाठी मला स्कूल बॅग स्टिच करायच्या आहेत, तर थोडे दिवस थांबा, कारण ही माझ्याकडे बऱ्याच अशा ऑर्डर आहेत स्कूल बॅगच्या, ज्या मला सेल करायच्या आहेत. तर मला त्या आधी पूर्ण करावे लागतील, कारण आता शाळा सुरू झाल्या. पण त्या ऐकतच नाही आहे. त्या म्हणतात, आधी आमचं स्टिच करून दे, आधी मला माझी पिशवी स्टिच करून दे. म्हणजे इतकं मागे लागतात, आणि रेग्युलर कस्टमर असतात म्हणून त्यांना नाहीही म्हणता येत नाही आपल्याला. तर यापासून आपण आज छोटीशी टिफिन बॅग रेडी करणार आहोत वेल्वेटच्या कपड्यापासून. आणि जी पर्स आहे ती आपण नंतर स्टिच करू. त्यांना अर्जंट हवी आहे टिफिन बॅग, त्यासाठी आपण त्यांना लवकर आताच्या आता स्टिच करून देत आहोत. त्याच्यानंतर एका कस्टमरने, हे बघा, एवढे पिशवी भरून कपडे आणलेले आहेत. तुम्हाला मी खोटं नाही सांगत, हे बघ, खूप कस्टमरचे कपडे येतात स्टिचिंगसाठी, आणि ते सुद्धा जे आपण तुमच्यासोबत मी जे बाजाराची पिशवी म्हणजे शॉपिंग बॅग शेअर केलेल्या आहेत, त्याच शॉपिंग बॅग एकमेकींच्या बघून त्या बायका माझ्यापर्यंत येतात. तर हे बघा, इतके सारे कपडे त्यांनी आणलेले आहेत. आणि या कपड्याच्या मला सगळ्या ज्या आहेत त्या मोठ्या शॉपिंग बॅग, ज्या आपण मार्केटमध्ये नेतो, त्या शॉपिंग बॅग रेडी करायच्या आहेत. तर अस्तरला ते हेच कपडे देतात, तुम्ही बघू शकता, प्लेन कपडे, आणि हे आहेत मेन फॅब्रिक. तर एवढे साऱ्या कपड्यांचे मला अजून पिशव्यासुद्धा स्टिच करायच्या आहेत. म्हणजे एवढं काम असताना आपल्या मागे, जर तुम्ही स्टिचिंगला सुरुवात केली आणि तुमचं काम जर बाहेरच्या, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करता येत नसेल, तुम्ही छानसं प्रोडक्ट रेडी करा, आणि जे तुमच्याकडे कस्टमर येतील त्यांचे प्रोडक्ट एकदम छान रेडी करा. म्हणजे एकाचं बघितलं की दुसरी व्यक्ती तुमच्याकडे येणारच, आणि माझा व्यवसाय तसाच चालू आहे सध्या तरी. तर आपल्याकडे अशा लेससुद्धा आहे, जे आपण पिशवीला लावतो, त्याच्याने लूक छान येतं. आपण याच्या पट्ट्यासुद्धा त्याला लावणार आहोत. तर ही स्टिचिंग आपण नंतर करणार आहोत. आता आपल्याला सध्या स्कूल बॅगच स्टिच करायच्या आहेत. तर सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि आज आपण ही वेल्वेटची छोटीशी टिफिन बॅग बघणार आहोत. तर चला मग मैत्रिणींनो, मशीनकडे जाऊया आपण, आणि तुम्हाला सांगते मी कशी छानशी छोटीशी आपण टिफिन बॅग रेडी करायची आहे. चला मग. आपण पिशवी स्टिच करण्यासाठी हा वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि हे अस्तर आहे, जे आपलं ओटीमध्ये येतात ना कपडे, ते प्लेन कापड, ते अस्तर आहे हे ब्लाऊज पीसचं. आणि हे सगळं मी कटिंग केलेलं आहे, राईस बॅग, मेन कापड आणि अस्तर. तर सर्वात आधी मी तुम्हाला हे जी पिशवी आहे त्याचं माप सांगते की मी कसं घेतलेलं आहे. तर हे मेन फॅब्रिकचंच माप तुम्हाला मी सांगते. हे आपलं मेन फॅब्रिक आहे. तर हे मेन फॅब्रिकचं, हे बघा, असे मी तुकडे कट करून घेतलेले आहेत. तर हे जे आहे ना, असं अखंड याच मापाचं असं अखंड लांबसं कापड होता, तर याचे आपण असे तुकडे कट केलेले आहेत. आणि यापासूनच आपण छोटासा कापड उरलेला आहे, त्यापासून आपल्याला छोटी पर्ससुद्धा रेडी करायची आहे. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मैत्रिणींनो, याची लांबी जी आहे ती आहे 9.5 इंच, आणि याची रुंदी जी आहे ती आहे 8 इंच. 8 बाय 9.5 इंचाचा आपण हे पीस कट केलेला आहे. त्याच्यानंतर याचं हँडल जे आहे, हँडल आहे 9.5 इंच. तुम्ही बघू शकता, मी हँडल जे पोतळीचा खालचा जाड भाग असतो बघा स्टिच केलेला, त्याचं हँडल घेतलेलं आहे, कारण जाडपणा यावा, मजबूत व्हावं म्हणून, त्यासाठी. तर 0 बजेटमध्ये तुम्ही छानशी अशी पिशवी, पर्स वगैरे रेडी करू शकता घरच्या घरी. तर हे 9.5 इंचाचं आपलं हँडल आहे, आणि जे फॅब्रिक आहे ते मी 3.5 इंचाचं घेतलेलं आहे. तर आपल्याला हे हँडल याच्या आतमध्ये ठेवून असं रेडी करायचं आहे. तर हे 2 हँडल मी कट केलेले आहेत, हे आपण साईडला ठेवूया. आता तुम्हाला मी याचा जो साईड पार्ट असतो तो सांगते किती मापाचा आहे. तर हा आपला साईड पार्ट आहे. तर साईड पार्ट आहे आपला 26 इंच. तर आपण एक्स्ट्राच घेतलेला आहे, त्यामध्ये 2-3 इंच, म्हणजे कमी पडायला नको, त्यासाठी. सगळ्यात आधी आपण याचे हँडल रेडी करून घेऊया. तर आपण याला हँडलला जे अस्तर लावणार नाहीये, कारण आपण हे जे हँडल आहे तुम्हाला दाखवलं तेच एकदम जाड घेतलेलं आहे. तर हे असं एका साईडला ठेवायचं, आणि
हे असं दुमडून घ्यायची एक बाजू, दुसरी बाजू पण थोडीशी फोल्ड करायची आणि फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती डबल फोल्ड करून द्यायची. तर असं आपल्याला हे हँडल जे आहेत दोन्ही रेडी करून घ्यायचे आहे. आपली जी पिशवी आहे डब्याची ती छोटी आहे, त्याच्यामुळे हँडलसुद्धा छोटे आहेत. आणि कस्टमरची सुद्धा डिमांड होती की हँडल छोटे घ्या. हे बघा असे हे हँडल रेडी होणार आहे. हँडल बघा आपले स्टिच करून झालेले आहेत. दोन्ही साईडने स्टिचिंग केलेली आहे, या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा. हे बघा एकदम मार्केट स्टाईल आपले हँडल जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पीस आपण कट केलेले आहेत हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत. तर आपण आधी हा साईड पार्ट बाजूला ठेवूया आणि हे जे आपले मेन फॅब्रिकचे कापड आहेत ते आधी जॉईन करून घेऊया. याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे जे मी तुम्हाला हे सगळं जॉईन झाल्यावर सांगणार आहे की आपली पिशवी एकदम डिझायनर कशी रेडी होईल. तर मी आता याला पिनअप वगैरे काहीच करत नाही आहे, डायरेक्ट असंच याला क्विल्टिंग करून घेणार आहे. कारण माझी तेवढी प्रॅक्टिस आहे की बरोबर व्यवस्थित क्विल्टिंग होते, कापड सरकत नाही. जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही प्लीज याला जे पिनं आहे त्या लावून घ्यायच्या आहेत चारी बाजूने आणि एक मध्यभागी, म्हणजे कापड तुमचं सरकणार नाही आणि व्यवस्थित क्विल्टिंग होऊन जाईल. तर आपण आता हिला क्विल्टिंग करून घेऊया. चारी बाजूने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. चारी बाजूने याला स्टिचिंग झालेली आहे. आता मी याचे जे एक्स्ट्राचे पार्ट आहे ते कट करतो. एक्स्ट्राचा पार्ट कट केलेला आहे. आता आपल्याला याला क्विल्टिंग कशी करायची, जर तुम्हाला चौकोन डबे आखायचे असतील तर तुम्ही चौकोन डबे आखायचे. मी याला तिरप्या रेषा मारून क्विल्टिंग करून घेत आहे. तुमच्यावर आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही क्विल्टिंग करू शकता. मी दोन्ही पीस रेडी करून घेते, मग तुम्हाला ते 2 पीस बघा रेडी झालेले आहेत. त्याला क्विल्टिंग केलेलं आहे तिरप्या रेषा मारून. तर आपल्याकडे ट्विस्ट हा आहे बघा, आपल्याकडे ह्या अशा लेस असतात कुठल्याही साडीच्या किंवा ड्रेसच्या वगैरे. हे बघा अशा लेस असतात. तर या लेसचा उपयोग आपण या पिशवीवरती किंवा टिफिन बॅगवरती करणार आहोत. तर एकदम डिझायनर दिसेल आणि खूप छान दिसेल. हे बघा असं आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. पण हे अटॅच करायच्या आधी आपण काय करूया, हिला आधी पायपिंग करून घेऊया. म्हणजे पायपिंग केल्यानंतर आपल्याला जे हँडल आहेत ते अटॅच करायला सोपं पडेल. तर याच्यावरती आधी आपण पायपिंग करून घेऊया. पायपिंगसाठी मी हा एक गुलाबी कलरचा कपडा आहे, त्याच्या पट्ट्या कट करते आणि आधी याच्या वरती जिथे आपण बन अटॅच करणार आहोत तिथे पायपिंग. 2 पट्ट्या मी कट केलेल्या आहेत, अंदाजेच कट केलेल्या आहे. तर तुम्ही 2-2.5 इंचाच्या पट्ट्या कट करू शकता. थोडंसं तिरकस झालेलं आहे त्यामुळे मी याला सरळ कट करून घेते. हे बघा आता ही पट्टी काय करायची आहे, तुम्हाला अशी फोल्ड करायची आहे. फोल्ड केल्यानंतर याची उलट बाजू घ्यायची आहे आणि उलट बाजूने अशी इथे स्टिच करून नंतर ही तिकडं फ्रंट बाजूने पलटे. बघा आपण इथे पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही पीसला. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी हँडल अटॅच करून घ्यायचे आहे, मग आपण त्याला लेस लावून घेऊया. दोन्ही पीस व्यवस्थित बघून घ्यायचे इक्वल आहेत का, बरोबर इक्वल आहेत. तर आपण आता याला फोल्ड करून याचा मध्य काढून घेऊया. याचा सेंटर काढला. आता सेंटरच्या या बाजूने 1 इंच आणि या बाजूने 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे, सेम असं ठेवायचं आहे पीस. त्याच्यानंतर ही जी वरती आपण मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे, तिथे दोन्ही साईडला पण मार्किंग करून घ्यायची आहे. तर मार्किंग केल्यानंतर हे जे बेल्ट आहे ते आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. हे बघा जास्त लहान नाही जास्त मोठे नाही असे हे हँडल आपले रेडी झालेले आहेत. आता मी इथे हे हँडल दोन्ही पीसला अटॅच करतो. आपण
आपण याला हँडलसुद्धा अटॅच केलेले आहे आणि हँडल आपण इथून फोल्ड केलेले नाही आहे, त्यामुळे ही ओपन बाजू जी दिसते त्याच्यावरती आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे. तुमच्याकडे छोटी लेस, मोठी लेस म्हणजे ब्रॉड असेल, जशी असेल तशी लेस तुम्ही याच्यावरती अटॅच करू शकता. आणि लेस लावल्याने याचं लुक अजूनच खूप सुंदर दिसतं, त्याच्यामुळे लेस तुम्ही नक्की लावा. थोडासा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे मध्ये थोडासा आपल्या पिशवीचा निळा कलर दिसला पाहिजे आणि खाली आपली लेस जी आहे ती अटॅच करायची आहे. एकदम सावकाश हळूवार कडेकडेने शिलाई लावायची आहे. तर आपली ही लेस जी आहे ती अटॅच झालेली आहे. तर तुम्ही हिचं लुक बघू शकता. आधी कशी दिसत होती आणि आता कशी दिसते हे बघा. तर खूप सुंदर दिसते. आता याच्या खाली आपण अजून एक लेस अटॅच करूया व्हाईट कलरची, म्हणजे त्याचा लुक अजून सुंदर दिसेल. हे बघा, दुसरी लेस लावल्यावरती तिचा लुक तुम्ही बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसते. अजून पूर्ण स्टिच पण झालेली नाहीये तरी खूप सुंदर दिसते. आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम जी लेस आहे ती अटॅच करून घेणार आहोत. हे बघा, आपलं साईड पार्ट सुद्धा रेडी आहे. मी त्याला एका बाजूने हे बघा पायपिंग करून घेतलेली आहे आणि एका बाजूला पायपिंग केलेली नाहीये, कारण आपला जर एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला थोडासा कट करून मग त्याच्यावरती पायपिंग करावी लागेल. तर आता आपण हे बघा हे दोन्ही पार्ट घेऊया आणि याला आधी मार्किंग करून घेऊया. तर आपल्याला बॅक साईडने मार्किंग करायची आहे. बॅक साईडने हे बघा जे धागे दोरे असतील ते आधी कट करून घ्या, म्हणजे आपली जी पिशवी आहे किंवा टिफिन बॅग आहे किंवा तुम्ही कशाला यूज करत असाल तर काही नाव तुम्ही देऊ शकता. तर ती त्याच्या बॅक पार्टला आपल्याला हे बघा 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. या साईडने सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आता 1.5 इंचावरती मार्क केल्यानंतर हा जो पीस आहे तो आपल्याला याची उलट बाजू आणि याची आपली सरळ म्हणजे उलट बाजूवर उलट बाजू येईल असं ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कडेकडेने जॉईन करायचं आहे. खालचा वरचा पार्ट बघून घ्यायचा आहे बरोबर येतोय की नाही. याच कस्टमरनी याआधी आपल्याकडून 4 पिशव्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि आता ही 5वी पिशवी त्यांनी माझ्याकडे या 8 दिवसात दिलेली आहे. म्हणजे आपले जे स्टिचिंग आहे ते एवढं आवडतं बायकांना की आपल्याकडे रिपीट ऑर्डर बऱ्याच येतात. तर आता हे बघा इथे ही जी खूण आहे तिथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे बरोबर इथे येते. थोडंसं फोल्ड करण्यासाठी आपल्याला वरतून कट करायचं आहे. आता वरून कट केल्यानंतर हे आपल्याला असं उलट बाजूने याला स्टिचिंग करून घ्यायची आहे, कारण आपण ही या बाजूने सुद्धा उलट बाजूने स्टिचिंग केलेली आहे, म्हणजे आपली पायपिंग सारखं ते दिसेल. तर इथून आपण आधी कट करून घेऊया. त्याच्यानंतर आधी आपण या बाजूने इथे स्टिचिंग करून घेऊया. ते दुसरा कापड अटॅच न करता आपलं यामध्येच पायपिंग होऊन जाते. तर आपली पायपिंग झालेली आहे आणि आपण परत जिथे आपली स्टिचिंग थांबलेली त्याच कोपऱ्यावरती पीस ठेवून आपण परत इथून स्टिचिंग करून घेणार आहोत. हे बघा, एका बाजूने आपली ही स्टिचिंग झालेली आहे. हे बघा व्यवस्थित झालेली आहे आपली ही स्टिचिंग. हे बघा असं काही आपली पिशवी दिसणार आहे. आता आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे पिशवीचा तो इथे अटॅच करून, हे पिशवी बघा त्याचे पार्ट अटॅच करून झालेले आहेत. आता आपल्याला याला जी पायपिंग आहे ती लावायची आहे. हे जे धागे दोरे निघत आहेत ना हे त्याच्या आतमध्ये दाबले जातील आणि पिशवी एकदम
जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी सेम दिसेल. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते. तर पायपिंग लावल्यावर अजून तिचं लुक बदलणार आहे. तर अशा लेस वगैरे लावून तुम्ही सुद्धा पिशवी स्टिच करू शकता. आता मी याला पायपिंग, हा जो कापड आहे ना गुलाबी, सेम कलरची मी पायपिंग चारी बाजूने लावून घेते. पायपिंग करून घेतलेली आहे चारही बाजूने, या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा. तर हे बघा कशी वाटते आपली ही कॅरी बॅग, पिशवी, जे काही म्हणाल तुम्ही ते. हे बघा, तुम्ही कशासाठीही यूज करू शकता, बाहेर जायला पण खूप सुंदर दिसेल. हे बघा, पूर्ण वेलवेटचा कपडा आहे आणि हे आपलं जे ओटीमध्ये येतं, ओटीमध्ये प्लेन ब्लाऊज पीस येतात त्याचं अस्तर आणि पायपिंग आहे. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर दिसते, लेसमुळे तिला खूप छान, त्याला एक काय म्हणतो आपण, लुक छान आलेला आहे. तर अशी पिशवी तुम्ही पण घरी स्टिच करून बघा आणि बाहेर यूज कराल तर तुम्हाला नक्कीच विचारतील कोणी शिवली, आणि तुम्ही शिवली असं जर तुम्ही सांगाल तर तुम्हाला नक्कीच अशा पिशव्यांच्या ऑर्डर्स मिळणार आहेत. तर कमी खर्चामध्ये तुम्ही याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट मिळवू शकता. वाटली ही छोटीशी टिफिन बॅग, तुम्ही बघितलीच त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपण याला. हे बघा, ही जी लेस लावलेली आहे त्याच्याने किती छान लुक आलेला आहे. संपूर्ण लुक आपल्या पिशवीचं बदलून जातं जेव्हा आपण एक काहीतरी क्रिएटिव्ह वस्तू त्याला लावत असतो. तर मैत्रिणींनो, ही पायपिंग सुद्धा आपण साध्या ब्लाऊज पीसच्या कपड्यापासूनच केलेली आहे आणि एकदम कडक पिशवी ही रेडी झालेली आहे. याचे हँडल सुद्धा तुम्ही बघू शकता, ब्रॉड आहेत आणि खूप सुंदर दिसते आहे. वेलवेटची आहे त्याच्यामुळे खूप छान लुक आलेला आहे तिला. तर तुम्ही सुद्धा नक्की घरी स्टिच करून बघा अशी छानशी सुंदरशी टिफिन बॅग, किंवा तुम्ही मार्केटला वगैरे कुठेही हिला कॅरी करू शकता. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना जय श्रीराम.